आणि आता वळूयात पुढल्या बातम्यांकडे। मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेचा विनयभंग केल्याची माहिती आहे असा आरोप संजय राऊतांनी केलाय। राऊतांनंतर काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा गोरेंवर गंभीर आरोप केले। विरोधकांचे हे आरोप जयकुमार गोरेंनी फेटाळले आहेत। 2017 सालच्या या जुन्या प्रकरणात आपल्याला न्यायालयाने क्लीन चिट दिल्याचं स्पष्टीकरण गोरेंनी दिलं आहे। मंत्री जयकुमार गोरेंनी एका महिलेचा विनयभंग केल्याची माहिती असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। पण गोरे यांनी या प्रकरणात न्यायालयाने आपली निर्दोष मुक्तता केल्याचं स्पष्टीकरण दिलंय। सातारचे जयकुमार गोरे यांच्या बाबत एक अत्यंत गंभीर इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातल्या एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली आहे। संजय राऊतांना तपासलं पाहिजे। पहिला विषय माझं म्हणणं एक समजून घ्या की 17 सालचा विषय होता, गुन्हा दाखल झाला, राजकीय गुन्हा दाखल झाला, जो झाला तो झाला। त्या कोर्टाने निकाल दिला 2019 साली, आता त्याला 6 वर्ष झाली निकाल देऊन, आणि 6 वर्षानंतर हा विषय आता समोर आलेला आहे। मला माहिती नाही का यांनी समोर आणला किंवा का विषय आणला। आपल्यावर राजकीय द्वेषापोटी आरोप होत असल्याचा दावा गोरे यांनी केलाय। तर या प्रकरणामागे काही नेते असल्याचं सांगत त्यांनी रामराजे निंबाळकरांवर आरोप केलाय। प्रश्न असा आहे की मी तर थकलो तर नाहीच आहे, परंतु डोकं चालतंय त्याला काय करणार? डोकं जोपर्यंत आहे तोपर्यंत मी नका काळजी करू, खुर्चीत बसून संपवेन। माझं डोकं चालतं, मी खुर्चीत बसून संपवेन, अशा पद्धतीची काय व्यवस्था आहे, काय डोके आहेत ते याच्या मागं आहेत। मी आला सांगेन आपल्याला जे म्हणणं सांगितलंय ते ऑन रेकॉर्ड आहे, आणि या संदर्भात ज्या लोकांनी माझ्यावर अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत त्यांच्यावर मी हक्कभंग आणणार आणि त्यांच्यावर मी आबरू नुकसानीचा दावा दाखल करणार।